सध्या राज्यात आणि देशात चर्चेत असलेलं नाव म्हणजे IAS पूजा खेडकर. पूजा खेडकर ह्या नवनियुक्त IAS अधिकारी आहेत. त्यांचं सध्या प्रशिक्षण चालू आहे. प्रशिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या होत्या. पुण्यातल्या कार्यालयामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी आल्यापासूनच वादाला तोंड फोडलं होतं. सुरुवातीला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद घालणं, त्यांची कॅबिन बाळकावणं, त्याच्यानंतर स्वतःसाठी वेगळा स्टाफ मागणं, अशा अनेक गोष्टी आता तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. परंतु या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ज्या कॅटेगरीतून पूजा खेडकर ह्या अधिकारी झाल्या त्या OBC कॅटेगरीमधून त्यांनी OBC कॅटेगरीतून त्यांनी नॉन क्रिमिनल हे सर्टिफिकेट सादर केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की नोकरी मिळवायची असेल तर साधारणतः तुमचं उत्पन्न किंवा तुमच्या कुटुंबियाचं उत्पन्न हे किमान असायला लागतं. नॉन क्रिमिनल यामध्ये त्यांनी उत्पन्नाचा दाखला जोडलेला जो आहे त्याच्यामध्ये अर्थातच मर्यादित उत्पन्न सांगितलेलं आहे. असं जर असेल तर दुसरीकडं त्यांच्या वडिलांची सध्या सरकारी किंमत असलेली रेकॉर्डवरची मालमत्ता ही तब्बल 41 कोटी रुपयांची. या सगळ्या भानगडीतून समोर आलंय ते म्हणजे आता एकीकडे एकतर वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकर आणि दुसरीकडं त्यांची आता नियुक्तीच ही कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे अशा प्रकारच्या चर्चा सध्या सुरू आहेत. या सगळ्या गोष्टींबद्दल आपण वेगवेगळ्या माध्यमातून ऐकणार आहोत. परंतु पूजा खेडकर यांच्याकडे मात्र किंवा त्यांच्या कुटुंबियांकडे सध्या अमाप संपत्ती आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर हे देखील आयुक्त पदावरून रिटायर झालेले आहेत. ते देखील एक सनदी अधिकारी होते. त्यामुळं आता पूजा खेडकर यांच्या नियुक्तीबद्दलची तर चर्चा सुरूच आहे, पण दुसरीकडे चर्चा सुरू आहे ती त्यांच्या संपत्तीची. नेमकी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांकडे किती संपत्ती आहे हे सविस्तर आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय YouTube चॅनल जाहीर सभा. मित्रांनो, पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांकडे बेमाप संपत्ती आहे. त्यांची संपत्तीची जर ठिकाणं सांगितली आणि त्याचं सध्याचं मूल्यांकन पाहिलं तर तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांनी मिळवलेली नोकरी ही कदाचित या संपत्तीच्या जोरावर तर मिळाली नाही ना, ही सध्या सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा आहे. कारण त्यांनी नोकरी मिळवत असताना त्यांचं मेरिट क्रमांक हा OBCला थांबलेल्या मेरिट क्रमांकापेक्षा दुप्पट मागं आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एका विशेष कॅटेगरीतून म्हणजे त्यांना दृष्टीदोष आहे आणि त्याच्यातून त्यांनी ही नोकरी मिळवलेली आहे. मग ह्या सगळ्या नोकरी प्रकरणामध्ये आता सध्या UPSC कमिशन सुद्धा चर्चेत आलेलं आहे. नेमकी काय भानगड झालेली आहे? UPSC कमिशननं त्यांच्या दृष्टीदोषाविषयी दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये 6 वेळा त्यांना दृष्टी चेक करण्यासाठी किंवा त्यांना जो काही प्रॉब्लेम त्यांनी मेन्शन केलेला आहे आणि त्याच्यावरती त्यांनी नोकरी मिळवलेली आहे त्याचं मेडिकल करण्यासाठी बोलवलं. मात्र पूजा खेडकर या गेल्या नाहीत. UPSC कमिशन स्वतःहून पूजा खेडकर यांच्या विरोधात कॅटमध्ये गेलं होतं. मात्र पुन्हा तो रिझल्ट लागल्याच्या नंतर सुद्धा पूजा खेडकर या नोकरीत आहेत, सेवेत आहेत आणि सध्या त्यांचं प्रशिक्षण चालू आहे. हे सगळं कशाच्या जीवावरती असा सध्या एक चर्चेचा विषय आहे. दुसरीकडं पूजा खेडकर यांची जर नियुक्ती बेकायदेशीर ठरत असेल तर निश्चितच एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील एका उमद्या उमेदवारावरती अन्याय झाला आहे अशी पण त्याला दुसरी बाजू आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मध्येच चर्चा आली ती म्हणजे पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या संपत्तीची, अर्थातच पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची. काय काय आहे नेमकी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियाकडे संपत्ती? आपण सुरुवातीला त्यांच्याकडे असलेल्या सोने आणि हिऱ्यांच्या बद्दल बोलूया. तर सध्या त्यांच्याकडे जे सोनं आहे ते जवळपास 800 ग्रॅम पर्यंत आहे. म्हणजे जवळपास किलोग्रॅम 1 किलो पर्यंतचं त्यांच्याकडे जे सोनं आहे ते सध्या आहे. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे 2 चेन आहेत त्या 100 ग्रॅमच्या आहेत, ज्याची किंमत 6 लाख रुपये आहे. एक ब्रेसलेट आहे ते 100 ग्रॅमचं आहे, ज्याची किंमत 6 लाख रुपये आहे. एक नेकलेस आहे जो 200 ग्रॅमचा आहे, त्याची किंमत 12 लाख रुपये आहे. मंगळसूत्र आहे 100 ग्रॅमचं, ज्याची किंमत 6 लाख रुपये आहे.
बांगड्या आहेत 300 ग्रॅमचं, ज्याची किंमत 18 लाख रुपये आहे. त्यांच्याकडे एक डायमंडचा नेकलेस आहे, हिऱ्याचा हार आहे, त्याची किंमत तब्बल 15 लाख रुपये आहे. दुसरीकडे त्यांच्या इयरिंग डायमंड म्हणजे त्यांच्या कानातले जे डायमंड आहेत ते 3 लाख रुपयांचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये रिंग आहेत, त्या देखील 4 लाख रुपयांच्या आहेत. एक त्यांच्याकडं घड्याळ आहे रॅडो कंपनीचं, त्याची किंमत 60,000 रुपये आहे. आणि दुसरं जे घड्याळ आहे त्या घड्याळाची किंमत तब्बल 17 लाख रुपये आहे. 17 लाख रुपयाचं घड्याळ वापरणारे हे खेडकर कुटुंब. अशा प्रकारची त्यांच्याकडे सध्या असलेली सोनं नाणं आणि इतर गोष्टी. त्यांच्याकडे काही वाहनं आहेत. ऑडी कार मात्र सध्या कोणाच्या नावावरती आहे त्याची चौकशी पोलीस करतायत. परंतु त्यांनी जी काही माहिती खेडकरांची आहे ती रेकॉर्डवरती आहे. त्याच्यामध्ये हुंदाई सेंट्रो आहे, ती MH12 EP 5000 नंबरची. त्याच्यानंतर फोर्ड फिएस्टा आहे MH12 GF 5000 नंबरची. दुसरी मारुती सुझुकीची एक गाडी आहे MH14 AV 1022 नंबरची, MH14 GF MH12 GF. दुसरी फोर्ड फिएस्टा आहे 5000 नंबरची. अशी वाहनं देखील त्यांच्याकडं सर्व आहेत. सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याकडं जे आहे ते कमर्शियल शॉप्स आणि त्यांच्याकडे आहेत बंगलोज, त्यांच्याकडे आहेत फ्लॅट. 6 ठिकाणी त्यांची घरं आहे. त्यांच्याकडे आहेत कमर्शियल शॉप 6 ठिकाणी. जे त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी जे काही बंगलो आहेत ते नेमके कुठं कुठं आहेत याची आपण जर थोडीशी माहिती घेतली तर ती पण आपल्याला मिळून जाते. तर उमरेलीमध्ये पनवेल इथं लिली निर्मिती गार्डन या ठिकाणी फ्लॅट नंबर 1/301 हा त्यांचा जवळपास 2877 स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे. आणि तो त्यांनी घेतलेला आहे 23/11/2017 रोजी. त्याच्यानंतर दुसरा फ्लॅट आहे तो शहाजदा सिटी सर्वे हा बंगलो आहे 647 गट नंबर आणि त्याचा 510 स्क्वेअर फूट एवढा एरिया आहे. आणि तो देखील त्यांनी खरेदी केलेला आहे. तो आता नवीनच खरेदी केलेला आहे 2/7/2022 रोजी. त्याच्यानंतर अहमदनगर येथे एक AK बिल्डिंग आहे. AK बिल्डिंगमध्ये फ्लॅट नंबर B401 हा जो फ्लॅट नंबर आहे तो सुद्धा त्यांनी 2013 साली खरेदी केलेला आहे. त्यांचा दुसरा अजून एक फ्लॅट आहे तो चाणक्य हाऊसिंग सोसायटी पुणे येतं. पुणेमध्ये त्यांनी जो घेतलेला फ्लॅट आहे तो साधारणतः 950 स्क्वेअर फुटाचा आहे. त्याची किंमत रेकॉर्डवरती 1 कोटी रुपये आहे. तो कधी घेतलेला आहे याबद्दलची माहिती याच्यामध्ये आढळून येत नाही. परत पोवाल हिरानंद नानी गार्डन, पोवाल हिरानंद नानी गार्डन लोटस बिल्डिंगमध्ये फ्लॅट नंबर आहे 105 आणि तो घेतलेला आहे त्यांनी 20/5/2001 साली. त्याची किंमत आहे 3 कोटी रुपये. त्यानंतर हाऊस नंबर 112 नॅशनल हाऊसिंग सोसायटी पुणे याचा हा देखील जवळपास 847 स्क्वेअर फुटाचा हा जो फ्लॅट आहे तो देखील त्यांनी 2005 साली घेतलेला आहे 5/7/2005 साली. आणि त्याची सुद्धा किंमत आहे तब्बल 15 कोटी रुपये. 15 कोटी रुपयांचा हा फ्लॅट. त्यानंतर लोटस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पोवई मुंबई या ठिकाणी देखील त्यांचा फ्लॉट नंबर 105 आहे आणि त्याचा टोटल एरिया आहे 780 स्क्वेअर फुटाचा आणि त्याची किंमत आहे 2 करोड रुपये आणि तो घेतलेला आहे त्यांनी 1999 साली. ह्या सगळ्या मालमत्ता पाहिल्या. हे झालं त्यांच्या बंगलोचं. त्यांची जवळपास दुकानं जी आहेत ती दुकानं सुद्धा आपल्याला 1 2 3 4 5 6 दुकानं आपल्याला दिसून येतात. त्याच्यामध्ये शॉप नंबर 2 चंद्रलोक अपार्टमेंट पुणे 340 स्क्वेअर फीटचा हा शॉप आहे. त्याची किंमत 1 करोड प्लस आहे म्हणजे 1.5 कोटींचा हा शॉप आहे. दुसरं शॉप आहे त्यांचं सदानंद अपार्टमेंट बेसमेंट पार्किंग, हे त्याच्यामध्ये 10 लाख रुपयांचं आहे. ते सुद्धा पुणेमध्ये आहे. त्या ठिकाणी तळवडे पिंपरी चिंचवड या ठिकाणी त्यांचा दुसरं एक शॉप आहे. त्याची सुद्धा त्यांनी ते खरेदी केलेलं आहे त्यांनी 1996 साली.
त्याची किंमत सध्याची 1 करोड रुपये आहे. त्यानंतर परत तळवडे याच ठिकाणी चिंचवड गट नंबर 53 म्हणजे इथं दुसरा परत शॉप आहे. त्याची किंमत आहे 1,75,00,000 तो देखील त्यांनी 2002 मध्ये घेतलेला आहे. त्यानंतर तळवडे हवेली त्याच ठिकाणी गट नंबर 53 मध्ये दुसरे परत त्यांनी शॉप घेतलेला आहे. ते देखील 1995 साली घेतलेलं आहे. त्याची किंमत जवळपास 1.25 कोटी रुपये आहे. म्हणजे हे सगळे जे शॉप आहेत त्या तळवडेमधील गट नंबर 53 मध्ये घेतलेले आहेत. 1,25,00,000 हे 6वं एक शॉप आहे. अशी ही त्यांची सगळी जंगम मालमत्ता आणि याची जी किंमत आहे ती सरकारी मूल्यांकनानुसार नमूद केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे सरकारी मूल्यांकन जर एवढं असेल तर त्या जमिनीची, त्या फ्लॅटची किंवा त्या दुकानांची किंमत सध्याची काय असू शकते. अर्थात काहीशे कोटींमध्ये ही खेडेकर कुटुंबाची प्रॉपर्टी आपल्याला दिसून येते. त्यानंतर त्यांची शेतजमीन सुद्धा जवळपास 100 एकराच्या पुढे. त्याच्यामध्ये सुद्धा भालगाव आहे, शेरेवाडी आहे, वागळवाडी आहे, करवंदी आहे, कासाळवाडी आहे, भालगाव आहे, दादवली आहे, नंदविहिरे आहे, मालू भालगाव आहे, बाबुळगाव आहे. अशा अनेक ठिकाणी त्यांची शेतजमीन सुद्धा दिसून येते. त्यांची प्रॉपर्टी सांगण्याच्या मागचा हेतू आहे की 2 गोष्टी आहेत. अधिकारी ज्यावेळेस रिटायर होतात त्यावेळेस बहुतेकदा अलीकडे अनेक अधिकारी हे निवडणुका लढताना दिसतात. दिलीप खेडेकर हे सुद्धा एक उच्च पदस्थ सनदी अधिकारी म्हणून रिटायर झालेले आहेत. दुसरीकडे त्यांची मुलगी पूजा खेडेकर यांचं सध्याचं पोस्टिंग हे वादाच्या भोवऱ्यात आहे. जर अशा प्रकारे जर काही गडबड होऊन जर पूजा खेडेकर यांचं पोस्टिंग झालेलं असेल तर आपल्या देशातलं सगळ्यात मोठं स्पर्धा परीक्षेचं मंडळ असलेलं किंवा जे कमिशन आहे UPSC कमिशन हे सुद्धा या निमित्तानं वादाच्या भोवऱ्यात सापडू शकतं. अशी परिस्थिती या पूजा खेडेकर यांच्या प्रकरणाच्या निमित्तानं समोर आलेली आहे. मित्रांनो, ही पूजा खेडेकर यांच्या कुटुंबियांची मालमत्ता काय होती याच्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण सादर केला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुम्ही नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.